खरं सांगायचं झालं तर मी ॲक्च्युली मूळचा सांगलीचा आहे, पश्चिम महाराष्ट्रात. तर हा शब्द प्रामुख्याने तिकडे जास्त प्रचलित आहे. लहानपणापासून तो ऐकला आहे, कानावर गेला आहे, अरे ऊत आला का, ऊत आला याचा ऊत काढूया. पण असं नाही आहे की ऊत हा नेहमीच वाईट गोष्टींचा करायचा. ऊत म्हणजे जो जोर आहे, जो प्रेशर आहे, भावनांचा उद्रेक, ऊत हा चांगल्या गोष्टींचाही करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही हा चांगल्या वेने घेतला आहे. ऊत दोन त्याचे अर्थ होतात, पण आम्ही चांगल्या वेने हा शब्द घेतलेला आहे की सर्वच गोष्टींना ऊत आला आहे असं मी बोलू शकतो. की याच्यामध्ये एक संघर्ष मांडलेला आहे, एक जिद्द मांडलेली आहे, एक यूथ जो आजकाल जो महाराष्ट्रातला तरुण जो भरकटलेला आहे, तो दिशाहीन झाला आहे, त्याला आम्ही परत मार्गावर आणलेला आहे. असा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सो एक चांगल्या वेने आपण ऊत घेतला आहे. ऊत हा चांगल्या गोष्टींचा करावा, वाईट गोष्टींचा करू नये. खरं सांगायचं मॅडम, लहानपणापासूनच मुलांना तरी खाकी वर्दीचं आकर्षण खूप असतं. कोणी सहज विचारलं नाही तुला काय बनायचं आहे, अरे पोलीस बनायचं आहे. ते बंदूक ते पहिल्यापासून मला क्रेज होता. तेव्हा मला लहानपणी विचारते बाबा तुला काय बनायचं, तर पोलीस बनायचं. पण योगायोगाने ह्या चित्रपटामध्ये पण देखील मी खाकी वर्दी म्हणजेच IPSचा एक रोल केला आहे. सो मला असं वाटतं की लहानपणी जे बघितलेलं स्वप्न आहे त्या सत्यात उतरतं आहे आणि खूप एक्सायटेड आहे. कारण खाकी वर्दीच आहे, ती घातली की मला माहीत नाही काय त्याच्यात फिलिंग आहे, ते मी अनुभवलंच होता. सो सॅल्यूट आहे खाकी वर्दीला. ॲक्च्युली लॉकडाऊनचा टाईम होता आणि मी हॉटेल मॅनेजमेंट करत होती आणि सगळं ऑनलाईन चाललेलं, सगळं एज्युकेशन वगैरे. सो माझ्या एका मित्राचा फोन आला की बाबा मुंबईला येशील का, माझी एक अशी फिल्म बनते आहे आणि असा रोल आहे, तर तू ऑडिशनला ये. माझी ती पहिलीच तशी होती ऑडिशन. मी गेली आणि डायरेक्टरला माझी ॲक्टिंग अचानक अशी आवडली खूप जास्त आणि मला सपोर्टिंग लीडसाठी बोलवलेलं ॲक्च्युली, बट मला लीडचा रोल मिळाला आणि पहिलीच फिल्म, पहिलीच ऑडिशन आणि पहिलाच लीड मिळाला. सो मी खूप जास्त एक्सायटेड होती. ही माझी स्टोरी होती. येस. तो सनकीपणा तुम्हाला पाहण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. भरपूर शेड्स आहेत त्या चित्रपटामध्ये आणि प्रत्येक फ्रेम ना काही ना काही मॅसेज देऊन जाते. नुसतंच आम्ही असं दाखवलं नाही आहे की आम्ही प्रेक्षकांना विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे. मग ते महापुरुषांचे विचार असो, समाजामध्ये घडलेल्या घटना असो, किंवा त्यातून जो तरुण भरकटलेला आज तुम्ही बघताय, महाराष्ट्राची काय दिशा आहे, तरुणांची दिशाहीन तरुण झाला आहे, त्याला परत आम्ही एक मार्गावर आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. सो अशा भरपूर काही गोष्टी आहेत, भरपूर फ्रेम चित्रपटातल्या बोलतात, ज्या घटना आजूबाजूला घडत आहेत. सो त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. आता ही आयडिया आमचे डायरेक्टर सर आहेत, राम मलिक सर, त्यांची आहे. ॲक्च्युली आता थोडंसं सामाजिक विषय असल्यामुळे थोडंसं आपण त्याला एक फिल्मी फ्रीडम घेऊन एक कमर्शियल टच दिला आहे. की आज बघता तुम्ही सध्या बिकट अवस्था आहे, वेब सिरीज आल्यामुळे गाणी येत नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक, सॉरी टू से, बट अशी 5 गाणी या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही आणतो आहे. तर थोडंसं एक सामाजिक विषय करता एक सिरियस विषय करता लोकांचं एक मनोरंजन व्हावं, विरंगुळा व्हावा, म्हणून त्या गाण्याची थीम आमचे डायरेक्टर सर त्यांनी केली होती. त्याच्यामुळे ते म्हटले की राज थोडंसं तुझा लुक तसा आहे, तुम्ही दाढी वाढवली, कधी आयुष्यात लुंगी घातली नाही, ते केलं, डान्स मला जमत नव्हता, खूपच झाली माझी फजिती, तारांब उडली. त्याच्यामुळे पण ठीक आहे, एक सरांचा कन्सेप्ट होता की नाही राज थोडंसं तुला दिसायचं पण आहे ना ॲज अन हिरो. त्याच्यामुळे मग सरांचा तो कन्सेप्ट होता आणि त्याला आम्ही दोघांनी जस्टिस केलं असं मला वाटतं. ॲक्च्युली मला पर्सनली अशा लव्ह स्टोरीज बघायला नाही आवडत ज्यांचं हॅपी एंडिंग असते. काहीतरी एक मेसेज आला पाहिजे, काहीतरी बघून असं अंगाला काटा आला पाहिजे की काय होते हे. आणि असं नेहमी होते लोकांबरोबर, आजूबाजूला आपल्या घडत असते. आणि ह्या फिल्मच्या माध्यमातून असे खूप सारे इन्सिडेंट्स जे रिअल लाईफमध्ये मुलींबरोबर होतात, छोट्या छोट्या सीन्समध्ये ते दाखवले गेले आहेत. ते एक्स्ट्रीम इमोशन्स की एक चुकीचा डिसिजन आईवडिलांनी एका मुलीच्याबद्दल घेतल्याने त्या मुलीची लाईफ कशी एकदम त्या रॉंग ट्रॅकला जाते आणि तिच्या आयुष्यामध्ये कशा चुकीच्या घटना घडतात, हे सगळं दाखवलं गेलं आहे. सो मी खूप जास्त एक्सायटेड होती हा चॅलेंजिंग रोल करण्यासाठी, कारण मुलींसाठी लाईक हा खूप जास्ती एक चांगला मेसेज दिलेला आहे आईवडिलांना की बाबा तुम्ही असं नाही केलं पाहिजे किंवा वॉटेवर सामाजिक विषय जो आहे. सो मजा आली. खरं तर जो सच्चा कलाकार असतो ना, ज्यांनी थिएटर केलेलं आहे, ज्यांनी बॅकस्टेजला खुर्च्या उचललेल्या आहेत, प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की मला माझ्या कामाची पोचपावती मायबाप रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळावी. मग ती टाळ्यांच्या माध्यमातून असो किंवा कौतुकाची थाप पाठीवर पडली तर
त्यांनी पण त्याला ऊर्जा मिळते. असं भरपूर संघर्ष मी केला. जसं मी म्हटलं आहे की कुठलंही पाठबळ नाही आहे किंवा वी आर नॉट अ स्टार किड, वी डोंट हॅव एनी गॉडफादर किंवा मी अशा एक विशिष्ट लॉबीमधून नाही आलेलो. तर एक सामान्य कुटुंबातून आम्ही प्रवास सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही शून्यातून विश्व दोघांनी निर्माण केलेलं आहे. स्वतःचं अस्तित्व हळूहळू सिद्ध करतो आहे. आणि ह्याची प्रचिती मला जेव्हा कान्सला मी गेलो, म्हणजे तेव्हा माझे आनंद अश्रू थांबले नाहीत. कारण पहिलाच चित्रपट आपला कान्सला कौतुकास पात्र ठरतो, त्याच्याहून सोनं काय असेल असं मला वाटतं आहे. तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे यार, चलो इथपर्यंत आपण आलो. त्यासाठी काही कलाकारांचं आयुष्य जातं मिळत नाही. त्याच्यामुळे जे दिलं आहे पदरात ते गोड मानायचं आणि पुढचा प्रवास अजून जिद्दीने, अजून संघर्षाने करायचा, असं मी एक सांगू इच्छितो. ॲक्च्युली लहानपणीपासूनच स्वप्न होतं ॲक्ट्रेस बनायचं. आणि आलिया भट किंवा ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा हो, तर ह्या सगळ्यांना ॲक्ट्रेसेसना मी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बघितलेलं आहे, रेड कार्पेटवर बघितलं आहे. आणि माझी पहिलीच फिल्म आणि मला कान्सला जायची संधी मिळाली. सो खूपच जास्त एक्साइटमेंट होती. खूप असे गूजबम्स येत होते मध्ये की आपली फिल्म कुठच्या लेवलवरती गेली आहे आणि आता लवकरच ती रिलीज होते आहे. आणि मला असं खूप आशा आहे की क्राऊडला, म्हणजे ऑडियन्सला आमची मूवी आवडेल आणि मराठीतली आलिया भट नक्की आवडेल आणि माझं कामही आवडेल. सो तुम्ही नक्की ही मूवी बघा आणि एवढंच सांगेन. थँक्यू. संपूर्ण महाराष्ट्रातील मायबाप रसिक प्रेक्षकांना एक हात जोडून एक नम्र विनंती आहे की ऊत भावनांचा उद्रेक हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तो रिलीज होतो आहे. तर सर्वांनी तो पाहायला जा. आपण नुसतेच बोलतो मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणसं, पण जोपर्यंत आपण आपली मराठी कलाकृती टिकवणार नाही, मग ती नाटकं असो, चित्रपट असो. आज खूप अवस्था बिकट आहे नाटकांची पण, चित्रपटांची पण. तर तुम्ही जसं मराठी भाषेला प्रेम केलं, तसंच एक सांगू इच्छितो की मराठी चित्रपटांना एक सध्या सोन्याचे दिवस येऊ द्यात. हे सर्व तुमच्या हातात आहे. आणि हा चित्रपट का पाहावा, तर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने पुरस्कार घेतलेला आहे. त्याच्यामुळे अवॉर्ड विनिंग चित्रपट आम्ही तुम्हाला घेऊन येतो आहे. असंच आम्ही काहीतरी घेऊन येत नाही आहे. तर तुम्ही स्वागत करावं हीच एक तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. आणि एवढंच मॅडम मी बोलू शकतो. महाराष्ट्रातली जनता सज्ञान आहे, प्रेक्षक वर्ग सज्ञान आहे. त्यांना माहिती आज काय चालतं आणि काय नाही आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुमच्या माध्यमातून की नक्की हा चित्रपट 21 नोव्हेंबरला तुम्ही पाहायला जा. तुमच्या मित्र परिवारांसह, नाते मंडळी त्यांना घेऊन जा. आणि इथपर्यंत आम्ही संघर्ष इथपर्यंत आलो आहोत. तुमच्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्वप्नांपर्यंत तुम्ही पोचवा हीच एक नम्र विनंती. थँक्यू.